मस्त अशी बनवलेली आहे आज 31st पार्टीसाठी व्हेज दम बिर्याणी। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त बनते, बघू शकता। क्या बात, एकदम छान बनलेली आहे। तर या 31st पार्टीला याशी व्हेज दम बिर्याणी नक्की बनवून पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज 31st पार्टीसाठी जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही अशा पद्धतीने व्हेज दम बिर्याणी एकदम मस्त स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। परफेक्ट कृती आहे, सुटसुटीत माहिती आहे। तुम्हाला पहिल्यांदा जरी बनवाल तरी मस्त जमेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही पूर्व तयारी करून घ्यायची। तर हा 700 ग्रॅम आपला तांदूळ घेतला आहे, दावत लांब काळी बिर्याणी स्पेशल। तर 1 किलोची बनवण्यासाठी 1 किलो दम बिर्याणी बनवतोय। तर 700 ग्रॅम तांदूळ, हे कांदे घेतले 4 मोठ्या आकाराचे, पाव किलो पनीर आहे, 100 ग्रॅम फ्लावर आहे, 100 ग्रॅम मटार आहे, फ्रोझन मटार घेतला आहे, 50 ग्रॅम बीन्स आहे, 100 ग्रॅम गाजर आणि अर्धी वाटी कोमट दूध घेतले। त्यामध्ये आपल्याला केशर भिजत ठेवायचे म्हणजे त्याचा छान कलर उतरतो। आता आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ 2 वेळा आणि भिजत ठेवायचा आहे आपली बाकीची तयारी होईपर्यंत। तर तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत ठेवायचा पाण्यामध्ये। तर असा तांदूळ छान भिजून धुवून भिजत ठेवलाय। आता आपल्याला कांदा भरपूर लागतो तळण्यासाठी, तर तो पटकन आणि पातळ कसा कापून घ्यायचा। तर असा कांदा त्याचे 2 भाग करायचे, अर्धे अर्धे, आणि मग नंतर आपण वेफर्स बनवण्याची जी खिसणी असते तर ती खिसणी घेऊन असे पातळ स्लाइस कापून घ्यायचे। अशा पद्धतीने पटकन होते कापायचं आपल्याला, असं एक एक कापण्यापेक्षा। तर अशा पद्धतीने सर्व कांदा आपण पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलाय। आणि हे घेतलेत 12 काजू, 100 ग्रॅम तेल घेतले। जास्त तेल नाही घ्यायचं कांद्याला, म्हणजे ते जास्त वापरू शकत नाहीत नंतर। तर आता तेल छान तापलेलं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला फुल फ्लेमवरती आणि मग नंतर लो फ्लेमवरती तळून घ्यायचे, म्हणजे कलर त्याचा चेंज होत नाही। तर आता फ्लेम कमी केलेली आहे, त्यामुळे करपल्या जात नाही आणि कलर एकदम सारखा राहतो। तर आता काढून घ्यायचा हा कांदा, मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि छान पण परतलेला आहे। तर अशाच पद्धतीने सर्व कांदा तळून झालेला आहे। वा, मस्त। आणि तेल आता थोडंसं कमी करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे। काजू तळून घेतले। आता आपल्याला सर्व भाज्या तळून घ्यायच्यात, फ्लावर, गाजर,
आता टाकायचे गाजर, आता बीन्स टाकायचे। ह्या भाज्या काय एक मिनिटामध्ये छान तळून निघतात। आणि आता पनीर तसंच अख्खं म्हणजे जे मोठं क्यूब आहे पाव किलोचं ते मी तसंच टाकणार आहे, म्हणजे आतमध्ये छान सॉफ्ट राहतं आणि तळलं पण जातं। तर पनीर पण तळून झाले, काढून घ्यायचे। आता पाणी ठेवायचं आपल्याला भात करून घेण्यासाठी। तर जवळजवळ 1.5 लिटर पाणी ठेवले। भरपूर पाणी ठेवायचं म्हणजे भात आपला छान उकळला पाहिजे मोकळा। तर आता आपला तांदूळ पण तोपर्यंत छान भिजलेला आहे, बघू शकता। मस्त असा तांदूळ पण भिजलेला आहे। आणि त्यासाठी आता हे खडे मसाले घेतले, 2 तेजपत्ता, 3 लवंग, 8 मिरे, 3 हिरवी वेलची, जिरे घेतलं 1 चमचा, तुमच्याकडे शहाजिरे असतील तर उत्तमच। आणि दालचिनी 2 इंच, 1 मोठी वेलची मसाला वेलची आणि 2 चक्रफूल, पुदिन्याची पानं घेतली ते 1 वाटी आणि कोथिंबीर घेतली कापून। आणि 2 चमचे आपल्याला मीठ घ्यायचे, म्हणजे पाण्यामध्ये निघून जातं मीठ, त्यामुळे थोडंसं जास्त वापरायचे। आता हे मसाले आणि मीठ आपल्याला सर्व पाण्यामध्ये टाकायचे आणि उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचा आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना पण घातलेला आहे, त्यामुळे छान फ्लेवर येतो भाताला। त्यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। आता तांदूळ टाकायचा आणि आपल्याला आता 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे अशा तांदळावरती रेषा रेषा दिसतात आणि असं हातात धरला की तुकडे होतात। तुकडे झाले की समजायचं की आपला भात झालेला आहे म्हणून। तर बघू शकता आपला भात शिजलेला आहे, 80% झाला आहे। आणि त्यातील आता खडे मसाले जेवढे काढता येतील तेवढे आपल्याला काढून घ्यायचे। तर मस्त असे तुकडे होत आहेत। आता आपला भात छान शिजलेला आहे, आता काढून घ्यायचा आहे गाळणीमध्ये। काढल्यानंतर हा भात झाकून नाही ठेवायचा, असाच थोड्या वेळासाठी उघडाच राहू द्यायचा, नाहीतर आपला भात चिकट होऊ शकतो। तर आता ग्रेव्ही बनवण्यासाठीचे मसाले घेतलेत। तर हे कांदे घेतलेत मीडियम आकाराचे 3 टोमॅटो, हे तूप घेतलेलं आहे, तेल, 2 तेजपत्ता, 5-6 मिरे, 4 लवंग, 3 हिरवी वेलची, दालचिनी घेतली 2 इंच, जिरं घेतले अर्धा चमचा, लाल मिरची पावडर 1.5 चमचा आहे आणि मीठ घेतले अर्धा ते पाऊण चमचा, धनेपूड
1.5 चमचा बिर्याणी मसाला आणि ह्या 7-8 हिरवी मिरची मधून काप घेतलेत आणि पाव किलो दही आहे, आलं लसूण पेस्ट. तर आता कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचे 4 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घालायचे. त्यामध्ये आता घालायचे आहेत आपले खडे मसाले. खडे मसाले परतले की त्यामध्ये घालायचा आहे कांदा आणि कांद्यामध्येच आपल्याला घालायची हिरवी मिरची, म्हणजे कांद्याबरोबर छान परतून निघते ती आणि त्याचा तिखटपणा उतरतो मस्त आपल्या बिर्याणीमध्ये. माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. तर टोमॅटो टाकलेला आहे आता. तर त्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला टोमॅटो छान शिजेपर्यंत वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतो. तर टोमॅटो छान परतलेला आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायची मिनिटभरासाठी. त्यामध्ये आता दही घालून परतून घ्यायचे छान. दही परतताना वरती तेल आल्यासारखं होतं तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि जास्त पण आटू द्यायचं नाही, नाहीतर आपली बिर्याणी ड्राय होऊ शकते. तर आता दही पण छान तेल आलेलं आहे वरती बघू शकता. त्यामध्ये आता घालायची थोडीशी साखर, म्हणजे दह्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी. हळद, मिरची पावडर, साखर ऑप्शनल आहे, नाही तुम्ही घातली तरी चालेल. धनेपूड आणि आता घालायचा आहे बिर्याणी मसाला. ह्याचं प्रमाण अगोदर मी सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता घालायचा आपला तळलेला कांदा थोडा आणि मीठ. आता घालायचं पुदिना असं हातानेच पानं तोडायची, छान स्वाद उतरतो. आणि कोथिंबीर, बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आणि आता भाज्या छान मिनिटभर परतून घ्यायच्यात. मीठ घालायचं, अर्धच मीठ घालायचं आणि मग नंतर परत पनीर घातल्यानंतर, म्हणजे पनीरला पण मिठाची टेस्ट आली पाहिजे. तर आता झाकून ठेवायचे आहे 3-4 मिनिटासाठी, म्हणजे आपल्या भाज्या बघू शकता मस्त वाफवल्या गेलेल्या आहेत. शिजल्या पाहिजेत भाज्या ग्रेव्हीमध्येच. आता फ्रोझन मटार टाकायचे, मिक्स करायचे आणि आता घालायचे पनीर पण मिक्स करून घ्यायचे आणि राहिलेलं मीठ घालायचं आता आपल्याला.
मस्त छान मिक्स झालेले बघू शकता, काय सुरेख कलर आलेला आहे ग्रेव्हीला। आता झाकण ठेवायचे 5 मिनिटासाठी आणि हे मीठ घालायचे। तर मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। क्या बात आहे, खूप मस्त सुवास येतोय। तर आता सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत आपल्या। आता आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला। तर त्यासाठी सर्व साहित्य तयार आहे आपलं। ग्रेव्ही झाली, भात तयार झालेला आहे। आता हे दम देण्यासाठीचं साहित्य ही तिसरी स्टेज। तर हा तळलेला कांदा, काजू, पुदिना, साजूक तूप आणि केशरचं दूध आणि बारीक कापलेली कोथिंबीर। तर दम देण्यासाठी आपल्याला जाड तळाचं भांडे घ्यायचे। हे जास्त जाड तळाचं नाही आहे माझ्याकडे, पण आता पातेल्याच्या बुडामध्ये आपल्याला तूप घालायचे। त्यामध्ये आता भाताचा लेयर द्यायचा आपल्याला। तर आता भाताला छान भाताचा लेयर झालेला आहे, त्यावरती ग्रेव्हीचा एक लेयर द्यायचा आहे। तर आता ग्रेव्हीचा लेयर द्यायचा आहे व्यवस्थित सर्व भातावरती। आता परत भाताचा लेयर द्यायचा आहे ग्रेव्ही नंतर। अशा पद्धतीने त्यावरती आता तूप घालायचे। कांदा, कोथिंबीर, काजू, पुदिना, कांदा, हे दूध घालायचं आपलं केशरचं। कोथिंबीर आणि आता ग्रेव्हीचा लेयर द्यायचा आहे। आणि आता ग्रेव्हीच्या लेयर नंतर भात। तर आपण तीन ग्रेव्हीचे 3 लेयर आणि भाताचे, यामुळे काय होतं, सर्व करताना व्यवस्थित मिक्स होतं। हॉटेलमध्ये काय असतं, त्या लोकांकडे मोठे भांडे असतात, त्यामध्ये एक लेयर देतात ग्रेव्हीचा आणि एक भाताचा, तरीसुद्धा ते नाही व्यवस्थित मिक्स होत। अशा पद्धतीने जर आपण दम दिला तर एकदम छान मिक्स होते बिर्याणी। तर आता भातावरती केशरचं दूध, तूप, कांदा, पुदिना, काजू, कोथिंबीर हे सर्व टाकून झालेलं आहे। आणि आता ग्रेव्हीचा थर लास्ट।
आता वरती राहिलेला भात सर्व टाकून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असं कट टू कट बसलेलं आहे. त्यासाठी आता वरती तूप, केशरचं दूध सर्व टाकायचं आहे आपल्याला. आता मस्त कलर दिसते. काजू, कांदा, वरच्या लेयरला थराला लास्टच्या आपल्याला पुदिना नाही वापरायचा आहे, पुदिना काळा पडतो. फक्त कोथिंबीर टाकायची. वा, काय सुरेख दिसते. आणि आता त्यावरती आपल्याला असं पॅक बसत असलेली झाकणी ठेवायची आणि त्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचे सर्व बाजूंनी. याची काळजी घ्यायची की हवा बाहेर गेली नाही पाहिजे. दम द्यायचा आहे आपल्याला. आता तर आता गॅसवरती चढवलेलं आहे पातेलं. कणक्याऐवजी तुम्ही सिल्वर पेपरसुद्धा कवर करू शकता. झाकणीच्या खाली पेपर ठेवायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व पातेलं गरम होईपर्यंत आणि वरची झाकणी गरम होईपर्यंत फुल फ्लेमवरती ठेवायचे. साधारण 5 मिनिट. आपोआप वरचं पातेल्याची सर्व साईड गरम होते आणि वरची झाकणीसुद्धा. तेव्हा मग आपल्याला गॅस कमी फ्लेमवरती ठेवायचे. तर मी साईडला तवा ठेवला होता तापण्यासाठी. तर 5 मिनिटानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी ह्या तव्यावर ठेवायचे आणि मग नंतर खाली उतरून घ्यायचे. अर्ध्या तासानंतर छान दम बसतो. तर वरपर्यंत गरम झालेलं आहे व्यवस्थित. त्यामुळे छान भात आपला सेट होतो, व्यवस्थित शिजतो. थोडाफार राहिलेला. आता गॅस बंद करून अर्धा तास ठेवली होती. आता अर्ध्या तासानंतर आपल्याला जेव्हा सर्व करायची त्यावेळेलाच आपल्याला खोलून घ्यायचे पातेलं. वा, क्या बात आहे. बघू शकता मस्त दम बसलेला आहे. गरम आहे अजून. गॅसच्या खाली घेतल्याच्या नंतर सुद्धा अर्धा तास ठेवली तरीसुद्धा मस्त अशी गरम आहे. तर आता सर्व करायची. तर काय करायचं, झारा असा बुडापर्यंत घालायचा. म्हणजे सर्व लेयर्स आले पाहिजेत आपल्या झाऱ्यावरती. मस्त मिक्स झाली बघू शकता. आहा, काय सुवास येतोय बिर्याणीचा. तर आज 31st पार्टीसाठी तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर अशा पद्धतीने बिर्याणी बनवून पहा. सर्वजण कौतुक करतील. इतकी छान बनते ही. आणि साधी सोपी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला घेत असाल तरीसुद्धा एकदम मस्त बनेल, ही माझी गॅरंटी. अशाच पद्धतीने बनवा. खूप छान दिसती आणि भात पण आपला छान शिजलेला आहे. तर ह्याला आपण कोशिंबीर बरोबर किंवा दही, कांदा, तुम्हाला जे सलाड आवडतात त्याबरोबर सर्व करायचे आणि मस्त एन्जॉय करा. तर रेडी आहे आपली आता ही व्हेज दम बिर्याणी. त्यावरती थोडासा कांदा टाकायचा. वाह, क्या बात है. खूपच
अप्रतिम बनलेली आहे। तर तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एक लाईक तो बनता है। बिर्याणी खूपच मस्त झालेली आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।